इगतपुरी तालुक्यातील मसुर्ली येथे शेतजमिनीच्या वादातून 73 वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली आहे। पोलिसांकडील माहितीनुसार जयप्रकाश विठ्ठल डोळस वय वर्ष 73 यांनी आपल्या शेतजमिनीतील भात पीक कसण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला दिले होते। मात्र शेतात भाताचे पीक उभे असताना फिर्यादीच्या पुतण्यांनी शेतात जाऊन पिकाचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणाबाबत विचारणा केली असता वाद निर्माण होऊन शिवीगाळ तसेच धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद केल्यात आहे। त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे खुद्द शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली आहे। दरम्यान शेतीच्या वादातून निर्माण झालेल्या या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू असून पोलिसांच्या पुढील तपासानंतर घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे। मी रोहिदास शंकर पवार, राहणार मसुर्ली, कातकरी समाजाचा आहे। माझ्या स्वतःची जमीन नसल्यामुळे मी दुसऱ्यांची जमीन करायला घेतली होती। त्यांच्या दोघं भावांच्या वादामुळे त्या शेतीचे नुकसान झाले। जवळजवळ 70-80 हजाराची शेती होती। तर विनंती करतो का मला नुकसान भरपाई मिळाल्या पाहिजे। जयप्रकाश विठ्ठल डोळस, राहणार मसुर्ली, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। मी मसुर्ली गावचा रहिवासी असून माझे घर गट नंबर 39 मध्ये आहे। गट नंबर 39 ची कोर्टामध्ये केस चालू आहे माझ्या भावाच्या विरुद्ध, मोठ्या भावाच्या विरुद्ध। माझ्या मोठ्या भावाचा मुलगा संदीप माधव डोळस यांनी माझ्या लावलेल्या भात पिकामध्ये ट्रॅक्टरने ते तुडवलं। रोहिदास पवार यांना मी ते खंडणी दिली होती जमीन कसण्यासाठी। एका आदिवासी माणसाचं फार मोठं नुकसान संदीप माधव डोळस यांनी केलेलं आहे। खरं तर त्यांनी कोर्टाचा अपमान केला, अवमान केला। कोर्टामध्ये तारखा चालू असताना त्याचा मनाई हुकूम फेटाळला गेलेला असताना त्यांनी हे अतिक्रमण काढण्यासाठी, हक्क बसवण्यासाठी हे असं चुकीचं पाऊल उचललं। कोर्ट ठरवेल ही जागा कोणाची काय। त्यांनी बाहेरील गुंड आणून जीवे मारण्याची धमकी दिली। खरं पाहिलं तर संपूर्ण गावाचा मला सपोर्ट आहे, पण आम्हाला बेकायदेशीरपणे कोणतेही कृत्य करायचं नव्हतं। म्हणून गावाले जे काही जमलेले होते त्यांना शांत राहण्याची मी सूचना केली। त्याच्यामुळं त्यांना कोणीही प्रतिकार केला गेला नाही, म्हणजे मारझोड वगैरे केली गेली नाही। हे यांचं संदीप माधव विठ्ठल डोळस हा माझा पुतण्या आणि भाऊ यांनी जे काही चुकीचं पाऊल उचललंय त्याबद्दल जो माझा रोहिदास शंकर पवार, एक आदिवासी पोरगा, त्यांनी ही जागा खंडणी केलेली होती, तर त्याचे नुकसान भरपाई त्यांनी द्यावी एवढी विनंती। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान।